गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय येथे नव्याने रुजू झालेल्या 5 न्यायाधीशांचा प्रमुख जिल्हा न्यायाधीश वानखेडे यांच्या उपस्थितीत तसेच गोंदिया बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता टी.बी. कटरे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समारंभ पार पडला। नवनियुक्त न्यायाधीशांमध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश 1 म्हणून रुजू झालेले न्यायाधीश मोहम्मद असीम यांचे स्वागत गोंदिया जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता टी.बी. कटरे यांनी केले। यावेळी वाडके जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव हरणे दिवाणी, न्यायाधीश वरिष्ठ स्तर डी.वाय. राऊत, द्वितीय न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग व सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पाटील कामगार न्यायाधीश म्हणून रुजू झाले आहेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिवक्ता रितेश आगाशे यांनी केले। तसेच आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अधिवक्ता श्रीमती मेघा राहंगडाले यांनी केले। मोहन तवाडे, राज्य प्रतिनिधी, गोंदिया। गोंदिया न्यायालयीन जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सन्माननीय वानखेडे साहेब, नवपदस्थ न्यायाधीश सन्माननीय असीम साहेब डीजे नंबर 1, सन्माननीय हरणे साहेब दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, सन्माननीय वालके सर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सन्माननीय राऊत मॅडम सेकंड JMFC गोंदिया, सन्माननीय पाटील मॅडम लेबर कोड, हे सर्व नवपदस्थ न्यायाधीश दिनांक 10 जून रोजी रुजू झाले होते। To cooperate, we are having good experience. Henceforth also we will try to settle down most of the matters amicably in the Lok Adalat. Thanks for your good cooperation, and I expect that you will also extend your good cooperation to all the newly transferred judges. Thanks to all. साहेब, तसेच सर्व सन्माननीय व्यासपीठ, माझे कलीग आणि सर्व न्यायाधीश, वरिष्ठ न्यायाधीश, सर्व सन्माननीय वकील मंडळी, मी वर्षा पाटील, 2016ची बॅच, जज लेबर कोर्ट गोंदिया, प्रॉपर नागपूरची आहे। माझी पहिली पोस्टिंग नागपूरलाच होती 2016 मध्ये, त्यानंतर मुंबईला ट्रान्सफर आणि आता मुंबईहून इथे ट्रान्सफर झालेली आहे। माझा बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।